हॅलो फ्रेंड्स, मी पूजा स्वागत करीत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सासरच्या रेसिपीज। तर आज आपण बघणार आहोत ऑथेंटिक प्युअर गुजराती स्टाईल गुजराती कढी। आजच्या व्हिडिओमध्ये गुजराती कढी कशी बनवतात हे सांगितलेलं आहे, ते पण स्टेप बाय स्टेप, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गुजराती कढी बनवण्याकरिता सर्वात प्रथम आपण इथे वाटण तयार करून घेऊया। तर वाटण करिता इथे मी घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच आल्याचा तुकडा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा, 1 छोटा चम्मच काळीवाली मोहरी। आता या सगळ्यांना पाणी न टाकता वाटण करून घेऊया। हे बघा इथे वाटण पण तयार आहे। हे बघा पाणी न टाकता तुम्हाला असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट प्रोसेस मध्ये एका बोल मध्ये 1 चमचाभर बेसन घ्यायचं व चमचाभर पाणी टाकून याची स्लरी तयार करायची आहे। हे बघा अशी। आता इथे स्लरी पण तयार आहे, वाटण पण तयार आहे। आता आपण वळूया नेक्स्ट प्रोसेस कडे। इथे मी घेतलेला आहे 1.5 वाटी ताक, होममेड घरगुती बनलेलं ताक आहे। तुम्ही दुकानातलं विक्री ताक पण इथे वापरू शकता। ज्या भांड्यात तुम्हाला कढी करायची आहे त्याच भांड्यात हे ताक घ्यायचं आहे, ते तुम्हाला समोर कळेलच। गॅसवर ठेवण्या अगोदर जे प्रोसेस आहे ते करूया। तर या ताकात मी टाकत आहे जे आता वाटण केलं होतं ते हिरवं वाटण इथे यात टाकायचं आहे। आता यात टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ। आता यात टाकायचे किंचित साखर, तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता। 1 खडा गुळाचा टाकला तरी चालेल। आता यात टाकायचे बेसनची स्लरी, जी स्लरी आता आपण तयार केली होती ती स्लरी यात टाकायची आहे आणि एका चमच्याने असे हलकसं मिक्स करून घ्यायचं आहे। ताकात सगळे जिन्नस एकजीव झाल्यानंतर आता आपण ही कढई गॅस फ्लेमवर ठेवूया। इथे मी गॅस लावलेला आहे आणि आता इथे मी ही कढई पण ठेवत आहे। 2-3 मिनिट असं कढीला हलवून थोडं 1 उकळी आणून घेऊया। कढीला 1 उकळी आणून घ्यायची आहे। हे बघा इथे कढीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा कढीला उकळी आलेली आहे। तर आता इथे आपण तडका तयार करून घेऊया, जो यावर वेगळा तडका लागतो, जो प्युअर ऑथेंटिक गुजराती स्टाईल कढीमध्ये दिला जातो, तो तडका आता आपण इथे तयार करणार आहोत। तर तडक्या देण्याकरिता इथे मी एका पातेल्यामध्ये 1 पळीभर तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की आता यात जाईल 1 छोटा चम्मच जिरा। आता यात जाईल 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या। आता यात जाईल काही कढीपत्त्याचे पानं। खमंग असं सुवास येईपर्यंत हा तडका होऊ द्यायचा आहे। बघा हा तडका इथे झालेला आहे। आता इथे मी गॅस फ्लेम बंद करते। हे बघा तडका झालेला आहे, तर गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि आता हा तडका जाणार कढीवर। आता हा संपूर्ण तडका या कढीवर टाकायचा आहे, हळूहळू टाकायचा आहे, कारण की कढी पण गरम आहे आणि हा तडका पण गरम असतो, म्हणून हा तडका पूर्ण कढीवर टाकायचा आहे। ही कढी खूपच सिंपल आहे बनवायला, एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे कढीची। यात हळद नाही जात। गुजराती स्टाईलची जी कढी आहे त्यात हळद बिलकुल अजिबात थोडीशी पण टाकलेली नाही जात। जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, पण सांगत आहे की गुजराती पद्धतीने बनवलेली आहे ही कढी, तर यात हळद टाकलेली नाहीये व ही गुजराती पद्धतीने बनलेली आहे। तर ही कढी जरा दाटसरच असते। गुजराती स्टाईलची जी कढी आहे ती थोडी दाटसरच असते, म्हणून यात पाणी अजिबात टाकलेलं नाहीये। टाकलेलं आहे तर 1-2 चम्मच, जास्त नाही, कारण की गुजराती पद्धतीने बनवलेली कढी जरा दाटसरच असते। तर मग मंडळी, आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला
आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. बाजूचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओजचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील. अजून मी कुठला नवीन व्हिडिओ आणू शकते ते सुद्धा मला माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत चालेल. आतासाठी ओके, ठीक आहे, टाटा, बाय बाय. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.